मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयात पालिका आयुक्तांना समन्स। खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांना उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश। हवेचं प्रदूषण रोखण्यात अधिकाऱ्यांना आलेल्या अपयशाबद्दल उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। मुंबईतील खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तेवरून मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे सु मोटो याचिका। मुंबईतील हवेच्या प्रदूषणाप्रकरणात हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने हे समन्स बजावलेलं आहे। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गोविंद तुपेंकडून। गोविंद, एकूणच बघितलं तर आपण मुंबईमधली जी हवेची जी पातळी आहे ते दिवसेंदिवस खाली जात असल्याचं निदर्शनास आलं होतं आणि यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला आणि राज्य सरकारला आणि खास करून एमपीसीबीला काही महत्वाचे निर्देश दिले होते की मुंबईतल्या हवेची जी तीव्रता आहे की हवेची जी ही आहे पातळी ती उंचावण्यासंदर्भातल्या गाईडलाईन्स दिल्या होत्या, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे महापालिकेकडून झाली दिसत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं सु मोटो याचिका जी आहे ती स्वतःहून दाखल करत घेत मुंबई महापालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांना समन्स बजावलेला आहेत आणि उद्या या ठिकाणी न्यायालयात हजर राहण्याचेही निर्देश दिलेले आहेत। एकूणच मुंबईमध्ये जे सुरू असलेले जे बांधकाम आहेत वेगवेगळे, त्याचबरोबर मेट्रोचे प्रोजेक्ट असतील, रेल्वेचे प्रोजेक्ट असतील आणि यामुळे हवेमधली जी पातळी आहे, धुळीचं जे कण आहे हवेमधलं त्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असल्याचंही न्यायालयानं या सुनावणी दरम्यान नमूद केलंय। ठीक आहे गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी।